हाय हॅलो नमस्कार. आता इथं बघू शकता मसाल्याचं साहित्य. इथे अर्धा किलोचं काळ्या मसाल्याचं साहित्य इथे बघू शकता. खोबरं घेतलं, मिरची घेतली. तर अशा प्रकारे मी सगळं काही एका ताटात काढून घेत आहे. तर इथे हळद आहे ती थोडी बारीक करत होते. तर अशा प्रकारे थोडं कुटून काटून थोडं बारीक करून आणि इथे बघू शकता मी इथे तेजपान वगैरे भाजून घेतलेलं आहे. थोडंसं काही कच्चं पण टाकू शकतात तुम्ही. तर नंतर मी इथे कढईत धने गरम करते. अशा प्रकारे थोडेसे गरमरीत धने मी भाजून घेतलेले होते. मस्तपैकी छान वास येत होता, खमंग असा. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. थोडं सगळं काही भाजत आहे नॉर्मल. आणि अशा प्रकारे मी भाजून घेतलेले एक खट्टी साहित्य असं टप्प्यात ठेवून नंतर थोडंसं हे करून असं डब्यात भरलं आहे. आता हे दळून आणायचं आहे मला. आता मस्तपैकी मी दळून आणणार आहे. हे खोबरं आहे थोडंसं, ते पण भाजून घेतलेलं होतं. अशा प्रकारे गरम गरम पॅक नाही करायचं, थोडं गार द्यायचं आणि पॅक करायचं, मग दळायला न्यायचं मस्तपैकी. इथे बघू शकता. तर इथे मी दळून आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दळून आणलेला मसाला हा, कारण त्या दिवशी संध्याकाळी पाऊस चालू होता त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी दळला. अशा प्रकारे आपला मसाला रेडी आहे. ओके.